नमस्कार मित्रांनो, आज आपण पाठ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी या पाठाचा स्वाध्याय सुरू करत आहोत. चला मग सुरुवात करूया. या पाठाच्या अभ्यासाचे दोन्ही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नाही त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून ते व्हिडिओ बघून घ्या. तर बघा, प्रश्न 1 काय आहे? पाठात दिलेली माहिती आकृत्या व नकाशे यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा. उष्णकटिबंधीय वने, ज्या वनांमध्ये सदाहरित वृक्ष असतात आणि रुंदपर्णी वृक्ष असतात, ती उष्णकटिबंधीय वनांमध्ये येते. जसं भारतामध्ये कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय वने आहे? तर अंदमान निकोबार भागामध्ये, म्हणजे अंदमान निकोबार जे बेट आहे त्या भागात, पश्चिम घाट आणि आसाम. तसंच जर ब्राझीलचा जो भाग आहे, ब्राझीलमध्ये गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन नदीचं जे खोरं आहे त्या भागामध्ये उष्णकटिबंधीय वने आहेत. त्यानंतर निम वाळवंटी वने, काटेरी वने असतात वाळवंटी भागामध्ये. ही जी वने आहे, या वनात वनस्पती ज्या असतात त्या वनस्पतींची पाने लहान असते आणि ही वनस्पती जी आहे ह्या कमी उंचीच्या असतात. आपल्या भारतामध्ये राजस्थान आणि गुजरात, राजस्थान भागामध्ये वाळवंट आहे आणि गुजरातच्या काही भागामध्ये देखील वाळवंटी वने आहेत. तसंच ब्राझील देशामध्ये ईशान्येचा जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तो आणि अवर्षण चतुष्कोण जो प्रदेश आहे जिथे दुष्काळ बसतो त्या भागात वाळवंटी वने आहे. त्यानंतर बघा, सॅवाना हा एक वनांचा प्रकार आहे. जे झुडपं असतात, झुडपी जी वने आहे तर ती याच्यात येतात सॅवानामध्ये. राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये अशी वने आपल्याला पाहायला मिळतात भारतामध्ये. तर ब्राझीलमध्ये उच्चभूमीचा जो भाग आहे ब्राझीलचा, त्या भागामध्ये सॅवाना प्रकारची वने पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, उष्णकटिबंधीय निम पानझडी वने. पानझडी म्हणजे कोणते वने? ज्या झाडांची पाने गळून पडतात, म्हणजे मिश्र स्वरूपाच्या वनस्पती यात आहे. ठीक आहे. आणि भारतामध्ये ही वने कोणत्या भागात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, ओडिसा राज्यात आणि पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये. ब्राझील देशामध्ये पॅराग्वे आणि पॅराना नदीचा जो खोऱ्याचा भाग आहे त्या भागामध्ये पानझडी वने आहेत. अर्जेंटिनातील पंपास जो एरिया आहे त्या भागामध्ये गवताळ प्रदेश आहे. ठीक आहे. तर भारतामध्ये कोणत्या भागामध्ये गवताळ प्रदेश आहे? तर बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये, या प्रदेशामध्ये गवताळ प्रदेश आहे. आणि ब्राझील देशामध्ये बघितलं तर जो दक्षिणेकडील भाग आहे ब्राझील देशाचा, अति दक्षिणेकडील भाग, त्या भागामध्ये गवताळ प्रदेश आहे. हा तक्ता आपण भरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न 2 आहे, वेगळा घटक ओळखा. तर ब्राझीलमधील वन प्रकार. आता आपल्याला माहिती आहे ब्राझीलमधील वन प्रकार कोणते आहे. तर कोणता वेगळा घटक आहे? तर हिमालयीन वने आहे, कारण की ब्राझीलमध्ये हिमालय नाही आहे. ब्राझीलमध्ये काटेरी झुडपी वने आहेत, सदाहरित वने आहे आणि पानझडी वने आहे, पण हिमालयन वने नाही आहे. विदर्भात, भारतामध्ये खारफुटीची वने आहेत, ज्यांना सुंदरीची वने असं म्हणतात. त्यानंतर भूमध्य सागरी वने आहे, काटेरी झुडपी वने आहे, पण विषवृत्तीय वने नाही, तर हा घटक वेगळा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ब्राझीलमधील वन्य प्राणी. तर ब्राझील देशामध्ये ॲनाकोंडा आहे, लाल पांडा, तांबरीन नावाचं माकड, हे सगळे प्राणी आहे, पण सिंह नाही, तर हा वेगळा घटक आहे. सिंह आणि वाघ हे एकाच देशात दोनही असणारे जे प्राणी आहे ते फक्त आपल्या भारतात आहे. भारतीय वनस्पतीमध्ये बघा, आपल्या भारतात देवदारची झाडं आहे, अंजनची झाडं आहे, वडाची झाडं आहे, पण ऑर्किड जी आहे, ऑर्किडची झाडं नाही. आमर ऑर्किड आपण बघितलं होतं पाठामध्ये. तर हे आमर ऑर्किड जे आहे हे ब्राझील देशात आहे, तर भारताच्या बाबतीत नाही आहे, म्हणून हा वेगळा घटक आहे. जोड्या जुळवा प्रश्न 3 बघा. सदाहरित वने. सदाहरित जी वने आहे ती ब्राझील देशात असतात. ठीक आहे. त्या सदाहरित वनांमध्ये पाऊ ब्राझील. त्यानंतर पानझडी वने आहे, पानझडी वने आपल्या भारतात आहे. सागाची झाडं पानझडी वनांमध्ये येतात. त्यानंतर समुद्रकाठची वने. या समुद्रकाठची जी वने ही भारतात आहे, त्यांना खारफुटीची वने म्हणतात आणि सुंदरीची वने असं म्हणतात. हिमालयीन वनांमध्ये पाईनची झाडं येतात. त्यानंतर काटेरी व झुडपी वने. जी खेजडी झाडं आहे ही काटेरी आणि झुडपी वनांमध्ये येते, तर या योग्य जोड्या आहेत. प्रश्न 4 थोडक्यात उत्तरे द्या. ब्राझील व भारत या देशातील नैसर्गिक जे वन आहे त्यातील फरक सांगायचा आहे. तर बघा, ब्राझील देशातील आणि भारत देशातील नैसर्गिक जे वन आहेत त्यात फरक आहे. काही वनं सारखी आहेत, काही वेगळी आहेत. जसं की बघा, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय, विषवृत्तीय, काटेरी झुडपी, पानझडी, त्यानंतर समशीतोष्ण प्रकारची वने आहे. विषवृत्तीय वने ब्राझील देशात आहे, पण विषवृत्तीय वने भारत देशात नाही. ठीक आहे. भारतामध्ये सदाहरित, काटेरी झुडपी, पानझडी आणि हिमालयीन वने आहे. तर हिमालयीन वने भारत देशात आहे, ब्राझील देशात नाही, तर हा फरक आहे.
तसेच बघा, भारत देशामध्ये समुद्रकाठची वने आहे, त्यांना सुंदरीची वने किंवा खारफुटीची वने म्हणतात. तर ही वने ब्राझील देशामध्ये नाही आहे. ठीक आहे. तसंच जी वनस्पती प्रजाती आहे त्या देखील वेगवेगळ्या आहे. ब्राझील देशामध्ये सदाहरित, निमसदाहरित आणि शुष्क वनस्पती आहे. ठीक आहे. तसंच इथे पाऊ ब्राझीलची झाडं, रबर, महोगनी, रोजवूड ही झाडे आहेत. तसंच जे वृक्ष आहेत त्यात आमर ऑर्किड म्हणून एक फेमस वृक्ष आहे, झाडं आहे ही. या वेगवेगळ्या झाडांच्या प्रजाती आहे. तर भारतात जर बघितलं तर भारतामध्ये महोगनी आहे, शिसवचं झाड आहे, रबर आहे, त्यानंतर साग, बांबू, वड, पिंपळ ही झाडं आहे. तर भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील जे नैसर्गिक वन प्रकार आहे यात फरक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा. वन्य प्राणी जीवन आणि नैसर्गिक जी वनस्पती असतात या दोन्ही गोष्टींचा सहसंबंध असणे म्हणजे त्यांचं रिलेशन असणे. ब्राझील देशात जो गवताळ प्रदेशाचा भाग आहे, जिथे गवताळ प्रदेशाचा भाग आहे, वन आहे गवताळ प्रदेशात, त्या भागामध्ये हरिण आहेत. ठीक आहे. आणि त्याच हरिणाची शिकार करणारे बिबटे आढळतात तिथे. तसंच जर भारताचा जो पाणथळ भाग बघितला, या पाणथळ भागात बदके, पगळे हे पक्षी आढळतात. तसंच जर गवताळ भाग बघितला तर गवताळ भागामध्ये माळढोक पक्षी आढळतो. म्हणून प्राणी जीवन आणि जे नैसर्गिक वनस्पती आहे यांच्यात सहसंबंध असतो. ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागले? भारत देश आणि ब्राझील देश हे दोनही देश विकासाच्या मार्गावर असलेले देश आहे. या देशाची जी लोकसंख्या आहे ती वाढत आहे कंटिन्यू. बघा, अशा परिस्थितीमध्ये काय होते, जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा जे आपल्याकडे सोर्सेस आहे, जे आपल्याकडे उपलब्ध ज्या गोष्टी आहे त्या कमी पडतात. जसं जागा कमी पडते तर लोक मग जंगलं कापून तिथे राहायला जातात. ठीक आहे. इतर सोर्सेस कमी पडले तर मग लाकडाचा वापर इंधनासाठी करतात. ठीक आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी होते. एक तर या दोन्ही देशांमध्ये लोकसंख्या वाढत असल्यामुळे जे प्राणी आहे, वन्यजीवन आहे तिथला, त्या वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी होते, तिथे स्थलांतरित शेती होते, निर्विनीकरण होते, त्यानंतर प्रदूषण वाढत आहे तिकडे. तर ह्या सगळ्या पर्यावरणीय समस्या आहेत. या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे या दोन्ही देशांना. बघा, प्रदूषण वाढल्यामुळे आणि जंगले कमी झाल्यामुळे या भागातील जे प्राणी आहे त्या प्राण्यांच्या ज्या प्रजाती आहे वेगवेगळ्या त्या नष्ट झालेल्या आहे. या सगळ्या पर्यावरणामध्ये झालेल्या बिघाडामुळे, या समस्येमुळे मानवी जीवन, वन्यजीवन आणि जे वनस्पती जीवन आहे हे धोक्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारच्या पर्यावरणीय समस्यांना या दोन्ही देशांना तोंड द्यावं लागत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती? वनांचा ऱ्हास होणे म्हणजे वने नष्ट होणे. तर बघा, तेच उत्तर आहे, लोकसंख्या या दोन्ही देशामध्ये वाढत चाललेली आहे, गरजा वाढत चाललेल्या आहे. लोकसंख्या वाढत गेली, गरजा वाढत गेल्या, त्यामुळे जागेचा अभाव तयार झाला. मग तर शहरी भागातील जे लोक आहे, जागेचा अभाव असल्यामुळे जे जंगलं आहे त्या जंगलांना तोडून जागा म्हणून वापरायला लागले. त्या जंगलातली तोडलेली जी लाकडं आहे ती इंधन म्हणून वापरायला लागले किंवा इतर गोष्टीसाठी वापरायला लागले. म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलातील ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर होत गेला, त्यामुळे जंगलं नष्ट होत गेली. तसंच बघा, नेमकं काय घडत गेलं तर जंगलतोड करून इमारती उभारू लागले लोक. ठीक आहे. स्थलांतरित शेती करू लागले, निर्विनीकरण झालं, प्रदूषण, या सगळ्या गोष्टींमुळे वनांचा ऱ्हास झाला. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापलेला आहे. बघा, आपल्या भारतात पानझडी जी वने आहेत ती सर्वात जास्ती आहे. बघा, पानझडी वने जी असतात ती 1000 ते 2000 मिमी पर्जन्याच्या भागात आढळतात. तर आपल्या देशात जे पर्जन्य आहे ते सर्वत्र जो भाग आहे, सर्वाधिक एरिया, त्या एरियामध्ये 1000 ते 2000 मिमी पर्जन्य पडते. म्हणजे 1000 ते 2000 मिमी एवढा पाऊस पडतो सर्वाधिक भागामध्ये. आणि ही जी पानझडी झाडं आहे ही याच प्रकारच्या पर्जन्यामध्ये आढळतात. म्हणून आपल्याकडे भारतामध्ये सर्वाधिक जो भाग आहे तो पानझडी वनांनी व्यापलेला आहे. त्यानंतर प्रश्न 5, भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापलेला आहे. तर बघा, ब्राझीलचा जो उत्तर भाग आहे या उत्तर भागातून विषुववृत्त गेलेला आहे आणि त्या विषुववृत्त गेलेलं असल्यामुळे त्या भागाला विषुववृत्तीय भाग आणि त्या भागात विषुववृत्तीय वने आहेत. ठीक आहे. विषुववृत्त गेले असल्यामुळे या भागात वर्षभर सतत पाऊस पडतो. ठीक आहे. तसंच याच भागामध्ये ॲमेझॉन नदीचं खूप मोठं खोरं आहे. या खोऱ्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 2000 मिमी एवढा पाऊस पडतो. तसंच या भागामध्ये जे तापमान आहे ते 28 डिग्री सेल्सिअस राहते.
म्हणजे झाडाची वाढ होण्यासाठी पुरेसा असा सूर्यप्रकाश, पुरेसा असं पाणी, या सगळ्या गोष्टी या भागात उपलब्ध आहे. म्हणून ब्राझील देशाचा जो उत्तर भाग आहे या भागात घनदाट वनं आहेत. हा पूर्ण भाग जो आहे घनदाट वनांनी व्यापलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ मिळते. तर हिमालयाचा जो भाग आहे, उंच भाग, या भागामध्ये तापमान खूप कमी असते, कारण की हिमालयात पूर्ण बर्फ भाग आहे, तिथे थंड वातावरण आहे. तसंच वनस्पती जे आहे, झाड आहे, त्यांना वाढण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश आणि पाण्याची गरज असते, तर ती या भागात नाही आहे. खूप अतिशय कमी तापमान, बर्फ असल्यामुळे, तसंच पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे या भागामध्ये जी वनस्पतीची संख्या आहे ती विरळ आहे. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्ती आहे. कृमी कीटक म्हणजे ते कीटक जे कीटक फुलांवर, कळ्यांवर असतात आणि त्या कळ्यांना ते खातात किंवा त्या फुलांना खातात. कृमी कीटक जे आहे ते जनरली जे घनदाट एरिया असतात, घनदाट जंगल असतात, त्या भागात राहतात. आणि ब्राझील देशाच्या बाबतीत ब्राझीलमध्ये बहुतांश जो भाग आहे तो घनदाट वनांचा भाग आहे, म्हणून या भागात कृमी कीटक जे आहे ते जास्ती असते. तसंच कृमी कीटक जे आहे ते गवताळ आणि दलदलीच्या भागात राहतात. तर ब्राझील देशामध्ये गवताळ प्रदेश देखील आहे. तसंच पॅन्टानॉलचा जो भाग आहे तिथे दलदलीचा भाग आहे. ब्राझील देशामध्ये घनदाट वनं आहे, गवताळ प्रदेश आहे, दलदलीची वनं आहे. त्यामुळे या देशामध्ये सर्वाधिक जास्ती कृमी कीटकांची संख्या आहे. भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तर आपल्या भारतामध्ये वन्य जे प्राणी आहे त्यांची संख्या कमी होण्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचे जे कारण आहे ते म्हणजे जंगलतोड. जंगले कमी झालेली आहे, जंगले कमी झाली, झाडं कमी झाली, त्याच्यामुळे प्राणी कमी झाले. त्यांचं जो निवासाचं जे स्थान आहे तेच जर नाही राहिलं तर प्राणी कसे राहणार. जी जंगल आहे त्या भागामध्ये होणारी जी शेती, स्थलांतरित शेती, जंगलतोड, निर्विनीकरण, तसंच जे प्राणी आहे तर प्राण्यांची तस्करी होते, मांसासाठी प्राण्यांची तस्करी केली जाते. या अशा विविध गोष्टींमुळे जे भारतातील वन्य प्राणी आहे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तसंच बघा, आपल्या भारतात जो चित्ता नावाचा प्राणी होता तो आता नष्ट झालेला आहे, ती प्रजाती. तसंच आपल्या भारतातील जे वाघ आहे तर ते वाघ देखील हळूहळू कमी झालेले आहे. पूर्ण भारतामध्ये 2000 पेक्षाही कमी वाघाची संख्या उरलेली आहे. असे बरेचसे जे प्राणी, पक्षी आहेत जे तुम्ही बालपणी बघितले असेल ते आता तुम्हाला बघायला नाही मिळत. तर या पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासामुळे आणि प्रदूषणामुळे भारतातील जे वन्य प्राणी आहे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यानंतर बघा, भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धन व वनसंवर्धनाची गरज आहे. बघा, जसं भारतामध्ये प्राणी आणि वनसंवर्धनाला सुरुवात केलेली आहे, म्हणजे प्राण्यांची काळजी घेणे, त्या प्रजाती ज्या नष्ट होत आहेत त्या नष्ट न व्हाव्या, लुप्त ज्या प्रजाती आहेत त्यांना टिकावून ठेवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आता संवर्धन कायदे सुरू झालेले आहे. तसंच ब्राझील देशामध्ये का गरज आहे बघा, जसं भारतात घडलं तसंच ब्राझील देशामध्ये देखील प्राणी जे आहेत त्यांची बेकायदेशीर तस्करी होते, स्थलांतरित शेती होते, तिथे देखील प्रदूषण खूप वाढलेलं आहे, निर्विनीकरण होते. ठीक आहे, जंगलतोड वाढलेली आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ब्राझील देशातील जे स्थानिक वन्य प्रजाती आहेत त्या नामशेष होत आहे, म्हणजे त्या देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसंच आणि या सगळ्या गोष्टींमुळे ब्राझील देशातील वन्यजीवन आणि वनस्पती जे जीवन आहे ते धोक्यात आलेलं आहे. म्हणून भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये देखील प्राणी आणि वनसंवर्धनाची गरज आहे. तर इथे आपला पाठ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.